भिवंडीत भाजपला मोठा धक्का बसलाय, कारण पक्षाला भाजपच्याच 22 पैकी 10 नगरसेवकांनी बंडाचं निशाण फडकवत काँग्रेसची वाट धरली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. हा मोठा गट थोड्याच वेळात मुंबईतील टिळक भवन इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि या भेटीनंतर अधिकृत पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या भिवंडीत आता काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यता आहे. भाजपसाठी मोठा राजकीय हादरा मानला जातोय. आता थेट जाऊयात भिवंडीत. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी फैयाज शेख उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात भिवंडीच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे. फैयाज, भिवंडी महानगरपालिकेची महापौर व उपमहापौर पदाच्या ज्या निवडणुका आहेत ह्या पुढे ढकलल्या गेल्या. 20 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका होत आहेत. मात्र कालपासून ह्या भिवंडी महापालिकेच्या याच्यामध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अनेक गट नाराज आहेत. भाजपचे 2 गट हे पूर्वीपासूनच नाराज होते. मात्र नारायण चौधरी यांना महापौराची उमेदवारी घोषित केली होती. काल दुपारनंतर अचानक स्नेहा पाटील यांना भाजपने महापौर पदाची घोषणा केल्यानंतर नारायण चौधरी भाजपचे हे 9 नगरसेवक घेऊन काँग्रेसच्या सोबत जाण्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. तशी त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. आता बघावं लागेल का येत्या 20 तारखेला महापौर व उपमहापौर नेमका कोणाचा बसेल हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.